ज्याची त्याची. त्यामुळं खूप सगळ्यांनी साथ दिली आणि ते बी त्याचं एक दुःख नाही. ते भाव सोडून गेले ना, ते बी त्याचं एक दुःख नाही. हे गोरगरीब ओबीसी बांधवांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात ना, दिले पाहिजे, आपल्या नेत्यांनी गप्प बसलं पाहिजे. जर त्यांच्या नोंदी नसत्या तर आपण त्यांना आरक्षणात नसते येऊ दिलं. पण त्यांच्या नोंदी आहेत कायदेशीर आणि कायदेशीर आपण आत येऊन देत नाहीत म्हणल्यावर ही दादागिरी झाली. मग सामान्यांना वाटतं सोबत येत आणि त्यांना वाटतं मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्याला किती फडफड करू दे, आरक्षणच घेतो आधी, त्याची काळजीच नाही. तू किती वळवळ कर मला, ते आता त्याला कागद खायला लावले तिथून पुढं ते काळजीच करू नका म्हणून तुझी. आणि त्याला आता महत्त्व द्यायचं उद्यापासून नाही आम्हाला. 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे. 20 जानेवारीला तुम्ही घोषणा केलेली आहे जायची. म्हणजे टायमिंग तुम्ही साधलाय का बरोबर? नाही असं काय नाही. मी पण हिंदू आहे ना, आम्ही संस्कृतीला मानतो. तो आनंदाचा दिवस आहे, परंतु आंदोलन आधीच आहे. आंदोलन आधीपासून सुरू आहे, लगातार सुरू आहे. आणि हे एका अन्याय झालेल्या पोरांसाठी, एक समाजासाठी न्याय मागण्यासाठीची ही लढाई. त्याचा याचा काय संबंध नाही अर्थार्थी, अजिबात नाही. त्याचा याचा काय संबंध. ते आनंदाचा दिवस आहे, ती वेगळा विषय, हा आरक्षणाचा वेगळा विषय. ही आमच्या भविष्याची लढाई आणि हे आम्ही लढणार आहे.